Hello student, good morning everyone. I am Miss Rupali Yadav and today we are going to continue with career oriented course Insurance and Risk Management. In last lecture we studied about personal development subunit group personal growth. In today's lecture we will study the record and review. आजच्या लेक्चरमध्ये आपण पर्सनल डेव्हलपमेंटमधील नेक्स्ट पॉईंट आपण स्टार्ट करीत आहोत. रेकॉर्ड अँड रिव्ह्यू, रेकॉर्ड आणि पुनरावलोकन करा. व्यवसायामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे धोके निर्माण होत असतात. तर त्यामधून की जे जोखीम व्यवस्थापन आहे, जोखीमेचे मूल्यांकन आहे किंवा मूल्यमापन असेल, आयडेंटिफिकेशन असेल, तर त्याचे जे कोणतेही रेकॉर्ड असतील किंवा कागदपत्रे असतील तर ती त्यांचे रेकॉर्ड योग्य प्रकारे मेंटेन करायचं, जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा हा पुढे होत असतो. कोणतेही जोखीम व्यवस्थापनाची किंवा जोखीम मूल्यमापनाचे रेकॉर्ड ठेवणे हे आपल्यासाठी चांगले असते, जेणेकरून आपल्याला कोणताही पुढे कोणताही प्रॉब्लेम येत असेल, अडचणी येत असतील तर त्यावर आपण योग्य प्रकारे निर्णय घेऊ शकतो, त्याची अंमलबजावणी करू शकतो. निष्कर्ष रेकॉर्ड करा आणि त्यांची अंमलबजावणी करा. या टप्प्यावर तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही आधीच कोणते उपाय करत आहात, तसेच गोष्टी आणखी सुधारण्यासाठी तुम्ही करू शकता अशा कृती ओळखल्या पाहिजेत. तर यामध्ये कोणतेही जोखीम आपल्या व्यवस्थापनामध्ये होत असते, त्याचा किंवा व्यवसायामध्ये होत असते, निर्माण होत असते, तर त्यामध्ये त्याचा परिणाम हा आपल्या व्यवसायावर होत असतो, आपल्या व्यवसायातील कर्मचाऱ्यांवर होत असतो. तर तुमच्या कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही कोणते उपाय करत आहात हे बघणे आवश्यक आहे, याचा पाठपुरावा घेणे आवश्यक आहे. तसेच गोष्टी आणखी सुधारण्यासाठी म्हणजे आपल्या ज्या गोष्टी आहेत त्या किंवा जे आपले व्यवस्थापन आहे किंवा मूल्यमापन आहे ते आणखी सुधारण्यासाठी तुम्ही काय करू शकता, कोणत्या कृती तुम्ही करू शकता. तुम्ही या क्रिया कशा करायच्या हे तुम्ही ठरवायचे आहे. म्हणजे व्यवसायामध्ये तुम्हाला कोणती जोखीम येईल, तुम्ही त्या जोखमीमधून कसे सावराल, कर्मचाऱ्यांना कसे सुरक्षित कराल आणि त्या गोष्टी कशा सुधाराल हे पूर्णपणे तुम्हाला ठरवायचे आहे. तुम्हाला तो निर्णय घ्यायचा आहे व्यवसायामध्ये. लक्षात ठेवा, ही कृती आहे आणि कागदपत्री काम नाही जे लोकांचे संरक्षण करते. मग यामध्ये असे आहे की फक्त जे कागदपत्री काम आहे ते संरक्षण करणार आहे का, जे तुम्ही कृती करता ते महत्त्वाचे आहे, जेणेकरून जर कोणतीही क्रिया करणे म्हणजे कोणतेही काम करणे हे महत्त्वाचे आहे, कृती करणे महत्त्वाचे आहे. जोखीम मूल्यमापन हे एक समाप्तीचे साधन आहे, ते स्वतःच समाप्त होणार नाही. म्हणजे कोणत्याही जोखमीचे मूल्यमापन करणे हे आवश्यक आहे, ते एक समाप्तीचे साधन आहे. म्हणजे आपण ती स्वतः त्या कृतीद्वारे ती समाप्त करू शकतो, मूल्यमापन हे पूर्ण करू शकतो. तुमच्या जोखीम मूल्यमापनात तुम्ही ओळखलेल्या कोणत्याही कृतीची तुम्ही अंमलबजावणी कशी करणार आहात ते ठरवा. मग यामध्ये कोणतीही कृती तुम्ही करत असाल, म्हणजे एखादी जोखीम तुम्ही हाताळत असाल, त्यामध्ये तुम्ही कोणते उपाय करतात, कोणती कृती करतात आणि जे तुम्ही निर्णय घेतले आहेत मग त्यामध्ये तुम्ही अंमलबजावणी कशा प्रकारे करणार आहात हे पण तुम्हाला ठरवायचं आहे आणि त्याचं रेकॉर्ड करायचं आहे आणि हे सर्व कर्मचाऱ्यांना कळवले जाईल याची खात्री करा. म्हणजे तुम्ही एखादा व्यवस्थापक म्हणून तुम्ही कोणत्याही जोखमीचे मॅनेजमेंट करत असाल, रिस्कचे मॅनेजमेंट करत असाल, तर त्यामध्ये तुम्ही कोणते निर्णय घेत आहात, कोणती जोखीम आल्यावर कोणते निर्णय घेत आहात किंवा त्याच्यावर कोणती अंमलबजावणी करत आहात किंवा कोणती कृती करत आहात, तर ते तुमच्या कर्मचाऱ्यांना हे माहिती असले पाहिजे, जेणेकरून
व्यवस्थापकाने ते कर्मचाऱ्यांना सांगितलं पाहिजे की आपण कोणते काम करायचे आहे किंवा कोणती कृती करायची आहे. कर्मचाऱ्यांना घेऊन जी जोखीम आहे त्याच्यावर योग्य प्रकारे निर्णय घेऊन त्यावर मात केली पाहिजे. मग त्यासाठी कर्मचाऱ्यांना अगोदरच त्याबद्दल आढावा दिला पाहिजे, जेणेकरून कर्मचाऱ्यांना कळले पाहिजे की तुम्ही व्यवस्थापक म्हणून कोणते निर्णय घेत आहात. मग त्या प्रकारे त्याचा परिणाम कसा होणार आहे, सकारात्मक होणार आहे की नकारात्मक होणार आहे, याचा त्यांना अंदाज येणार आहे. आपण प्राधान्य देत आहात आणि कोण काय आणि केव्हा करणार आहे हे निश्चित करा. व्यवस्थापक म्हणून मॅनेजमेंट करताना आपण संचालक मंडळ असतील, कर्मचारी असतील, त्यांना त्यांना आपण प्राधान्य दिलं पाहिजे, जेणेकरून कोणतंही काम असेल किंवा कोणतेही कृत्य असेल ते सर्वांनी एकत्र मिळून केली पाहिजे, जेणेकरून त्याचा जो परिणाम होईल तो सकारात्मक दृष्टीने होईल याच्याकडे कल दिला पाहिजे. जेणेकरून तुम्ही कोणतेही काम त्यांना वाटप करून देऊ शकता. जी कृती करणार आहात ती स्वतः न करता व्यवस्थापक म्हणून जर संचालक मंडळ असतील, कर्मचारी असतील, तर त्यामध्ये त्या कामाची विभागणी करून योग्य प्रकारे त्यांना कामाचे वाटप करून तुम्ही ते काम योग्य कमी वेळात कमी खर्चात करू शकता. हे निश्चित करणे आवश्यक आहे. बहुतेक प्रकरणामध्ये तुमचे निर्णय लिहून ठेवावे लागतील. म्हणजे कोणतीही जोखीम आली किंवा व्यवस्थापन मॅनेजमेंट करायचे असेल व्यवसायामध्ये व्यवस्थापकाला, तर व्यवस्थापकाने ते योग्य प्रकारे जे तुम्ही निर्णय घेतले आहात किंवा कृती करत आहात ते रेकॉर्ड करून किंवा लिहून ठेवले पाहिजेत, जेणेकरून कोणतीही अंमलबजावणी करताना, कृती करताना किंवा पुढे कोणताही धोका निर्माण होत असेल तर ते निर्णय तुम्हाला त्यावेळेस उपयोगी पडणार आहेत, जेणेकरून त्याचा वापर तुम्ही पुढे भविष्यात करू शकाल किंवा कोणत्या परिस्थितीत तुम्ही कोणते निर्णय घेतले याचा पण तुम्हाला अंदाज येईल, जेणेकरून ते निर्णय चुकीचे ठरतात का योग्य ठरतात याचा पण आपल्याला अंदाज येणार आहे. कायदेशीर आवश्यकता काय आहे याच्यामध्ये, तर तुम्ही 5 किंवा त्याहून अधिक लोकांना कामावर ठेवल्यास तुमच्या जोखीम मूल्यमापनाचे महत्त्वपूर्ण निष्कर्ष नोंदवणे तुमचे कायदेशीर कर्तव्य आहे. तुमच्या व्यवसायामध्ये तुम्ही 5 किंवा त्याहून अधिक व्यक्ती जर कामावर ठेवत असाल तर त्यामध्ये जोखीम मूल्यमापनामध्ये की असा निष्कर्ष पण नोंदवला पाहिजे. त्यांचे कायदेशीर कर्तव्य आहे. म्हणजे 5 किंवा त्याहून अधिक लोक कामाला असतील तर हे कायदेशीर आहे, म्हणजे त्यानुसार त्याची नोंदणी करणे. आपल्याला आपल्या निष्कर्षाचे परिणाम आपल्या कर्मचाऱ्यांसह सामायिक करण्याची देखील आवश्यकता असेल. आपण आपल्या व्यवसायामध्ये कोणताही जर निष्कर्ष काढत असो, आपल्या कृतीमधून जो निष्कर्ष काढत असो, आपण कोणतीही कृती केली, काम केली, त्यातून जो निष्कर्ष काढतो मग त्याचा आपल्या कर्मचाऱ्यांसह सामायिक करण्याची देखील आवश्यकता आहे. त्याचे परिणाम काय होणार आहेत, सकारात्मक होणार आहेत की नकारात्मक, याचा पण आपण अंदाज येईल. जोखीम मूल्यांकन निष्कर्ष हेतूसाठी योग्य असावे. यासाठी जे आपण जोखीम मूल्यांकन करणार आहोत ते निष्कर्ष हेतूसाठी योग्य असले पाहिजेत. हे निष्कर्षाची गुणवत्ता आणि प्रमाण महत्त्वाचे नाही. मग यामध्ये निष्कर्षाची गुणवत्ता आहे तर प्रमाण आहे ते महत्त्वाचे नाही आहे. तुमची इच्छा असल्यास तुम्ही इतर दस्तऐवज जसे की आरोग्य आणि सुरक्षा नियमावली किंवा तुमची धोरणे आणि कार्यपद्धती, कंपनीचे नियम इत्यादींचा संदर्भ घेऊ शकता, ते मूल्यांकन निष्कर्षामध्ये लिहिण्याऐवजी. मग यामध्ये जो आपण जोखमीचे मूल्यांकन करतो त्यातून जो निष्कर्ष काढत असतो तर त्यामध्ये असं सांगितलं की जे तुम्ही दस्तऐवज तयार करणार आहात
तर त्यामध्ये कशाचा समावेश असतो की आरोग्य असेल, आरोग्य आणि सुरक्षा नियमावली किंवा तुमची धोरणे आहेत, जे तुम्ही धोरणे आखता भविष्य काळासाठी व्यवसायाच्या विकासासाठी जी धोरणे आखली जातात ती. तर व्यवसायाची कार्यपद्धती असतील, कंपनीचे नियम असतील, तर त्याबद्दल तुम्ही संदर्भ घेऊ शकता. जे तुमचे दस्तऐवज आहेत त्याचे रेकॉर्ड करून ठेवणे आवश्यक आहे. जे तुमच्या कंपनीचे नियम असतील, कार्यपद्धती असतील, जी धोरणे असतील, याबद्दल दस्तऐवज असणे, त्यांचे रेकॉर्ड मेंटेन करणे हे महत्त्वाचे आहे. मग त्याद्वारे आपण जे जोखीम मूल्यांकन करतो किंवा जोखमीचे व्यवस्थापन करतो, यामध्ये जे निष्कर्ष निघणार आहेत, जे रेकॉर्ड आपण ठेवणार आहेत, ते आपल्याला उपयोगी पडणार आहेत, जेणेकरून आपण त्यातून कशाप्रकारे डेव्हलपमेंट करू शकतो आपल्या बिझनेसमध्ये, आपल्या कंपनीमध्ये, याचा आपल्याला अंदाज येणार आहे, जेणेकरून पुढील काळात, भविष्य काळासाठी ते उपयोगी पडेल. आणि तसेच इतर व्यवसायांसाठी ते एक उदाहरण बनेल, जेणेकरून आपण कशाप्रकारे निर्णय घेतो, एक मार्गदर्शन तत्त्व यातून निर्माण होणार आहे, जेणेकरून आपण दुसऱ्या व्यवसाय संस्थांना याबद्दल मार्गदर्शन देऊ शकतो, त्यांना प्रेरित करू शकतो. यासाठी हा आपण पॉईंट बघितला, निष्कर्ष आणि रेकॉर्ड आणि त्याची अंमलबजावणी करणे हे आपल्या व्यवसायासाठी महत्त्वाचे आहे. नेक्स्ट आहे की पुनरावलोकन. पुनरावलोकन म्हणजे काय? पुनरावलोकन म्हणजे रिव्ह्यू. पुनरावलोकन हा जोखीम व्यवस्थापन प्रक्रियेचा नियोजित भाग असावा आणि त्यात नियमित तपासणी किंवा पाळत ठेवणे समाविष्ट असते. पुनरावलोकन म्हणजे काय? तर त्यामध्ये जे जोखीम व्यवस्थापन प्रक्रियेचा एक नियोजित भाग असला पाहिजे, जेणेकरून त्यामध्ये आपण काय करू शकतो, तर नियमित तपासणी किंवा पाळत ठेवणे. म्हणजे आपण जोखीम व्यवस्थापनामध्ये कोणतेही काम करत असो, कार्य करत असो, कोणतेही निर्णय घेत असो, धोरणे घेत असो, पॉलिसी असतील, तर त्यामध्ये कोणतेही कृती करत असो, तर त्यावर त्याची नियमित तपासणी करणे आणि त्याचे निरीक्षण करणे, त्याच्यावर पाळत ठेवणे हे त्यामध्ये समाविष्ट असते. नियमित तपासणी केल्यानंतर कोणतेही जोखीम व्यवस्थापन असेल ते योग्य प्रकारे चालते की नाही यामध्ये आपल्याला दिसून येणार आहे. कोणताही त्यामध्ये जर प्रॉब्लेम येत असेल तर त्यामध्ये आपण त्याची चुकांची दुरुस्ती करू शकतो. त्यातून आपले निर्णय हे योग्य ठरत आहेत का याचा पण आपल्याला अंदाज येणार आहे. परिणाम रेकॉर्ड केले जावेत आणि योग्य म्हणून बाहेर येऊन आणि अंतर्गत अहवाल द्यावा. यामध्ये असे आहे की जे परिणाम होणार आहेत जोखीम व्यवस्थापनामध्ये, आपण कोणतेही जोखमीचे मूल्यांकन करत असतो किंवा व्यवसायामध्ये जे परिणाम होणार आहेत, आपण जे कार्य करतो, कृती करतो, तर त्याचे परिणाम हे रेकॉर्ड करून ठेवले जावे आणि योग्य म्हणून बाहेरून आणि अंतर्गत, इंटरनल आणि एक्सटर्नल यामध्ये अहवाल दिला पाहिजे, रिपोर्ट दिला पाहिजे, जेणेकरून बाहेरून एक्सटर्नल आणि इंटरनलमधून की आपण जे आपल्या कंपनीमधून केले जाणारे हे अंतर्गत रेकॉर्ड ठेवले पाहिजे. तसेच बाहेरून आपण त्यासाठी योग्य प्रकारे नियोजन केले पाहिजे, जेणेकरून बाहेरील व्यक्ती किंवा बाहेरील संस्था या आपल्या व्यवसायाचे योग्य प्रकारे ऑडिट करू शकतील. मग त्याद्वारे आपले सर्व रेकॉर्ड हे मेंटेन असले पाहिजे. तर मग आपण ते रेकॉर्ड दाखवून आपला व्यवसायामध्ये योग्य प्रकारे दुरुस्ती करू शकतो किंवा आपले निर्णय हे घेऊ शकतो.
त्यामध्ये फर्मच्या जोखीम व्यवस्थापन फ्रेमवर्कचे पुनरावलोकन आणि सतत सुधारणा करण्यासाठी इनपुट देखील असले पाहिजेत. म्हणजे आपल्या फ्रेमवर्कचे पुनरावलोकन करणे म्हणजेच की त्यामध्ये नियमित तपासणी किंवा पाठवणे हे आहे की, आणि सतत सुधारणा करण्यासाठी म्हणजे आपल्या संस्थेची आपल्या व्यवसायाची सुधारणा करणे हे महत्त्वाचे आहे. आणि हे करण्यासाठी यामध्ये इनपुट देखील असले पाहिजे. निरीक्षण आणि पुनरावलोकनच्या जबाबदाऱ्या स्पष्टपणे परिभाषित केल्या पाहिजेत. फर्मच्या देखरेख आणि पुनरावलोकन प्रक्रियेमध्ये खालील उद्देशांसाठी जोखीम व्यवस्थापन प्रक्रियेच्या सर्व पैलूंचा समावेश असावा. यामध्ये आहे की निरीक्षण हे महत्त्वाचं आहे. निरीक्षण आणि पुनरावलोकन च्या जबाबदाऱ्या स्पष्टपणे परिभाषित केल्या पाहिजे, जेणेकरून आपण जे निरीक्षण करणार आहोत किंवा जे पुनरावलोकन करणार आहोत त्याची नियमित तपासणी असेल किंवा त्याच्यावर पाठवणे असल्या या जबाबदाऱ्या स्पष्टपणे परिभाषित केल्या पाहिजेत. फर्मच्या देखरेख आणि पुनरावलोकन पद्धतीमध्ये म्हणजे कोणती आपल्या फर्मच्या देखरेख करणे, जेणेकरून आपली फर्म कशा प्रकारे काम करत आहेत, कार्य करत आहेत. आणि तसेच त्याचे पुनरावलोकन पद्धतीमध्ये खालील उद्देशांसाठी एक पैलू दिले आहेत. तर त्यामध्ये पहिलं आहे की डिझाईन आणि ऑपरेशन दोन्हीमध्ये नियंत्रणे प्रभावी आणि कार्यक्षम आहेत याची खात्री करणे. जसे आपण जोखीम व्यवस्थापनामध्ये कोणतेही निर्णय घेत असतो, डिझाईन तयार करत असतो, तर त्यामध्ये डिझाईन आणि ऑपरेशन आपण कोणती कृती करणार आहोत, कोणते कार्य करणार आहोत, कोणत्या प्रकारचे निर्णयांवर अंमलबजावणी करणार आहोत. तर यामध्ये डिझाईन आणि ऑपरेशन या दोन्हीमध्ये नियंत्रणे प्रभावी आणि कार्यक्षम असली पाहिजेत. मग त्यामध्ये नियंत्रण असले पाहिजे, जेणेकरून आपण कोणतेही काम करत असतो तर त्यामध्ये किंवा कार्य करत असतो तर त्यामध्ये प्रभावी नियंत्रण असणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून त्याचा परिणाम आपल्याला त्यामधून दिसणार आहे. त्याच्यावर अतिरिक्त कोणत्याही प्रकारचे बंधनं नसावीत किंवा कोणतेही आपण लिमिटपेक्षा जास्त आपण कोणतेही काम करू नये किंवा योग्य नियमामध्ये कोणतेही कार्य करणे महत्त्वाचे आहे. जर कोणतीही कृती आणि काम आपण कंपनीच्या आणि फर्मच्या नियमामध्ये केले तर त्याचा आपल्याला योग्य प्रकारे त्याचा परिणाम आपल्याला दिसून येणार आहे. तर त्यासाठी ते कार्यक्षम असले पाहिजे, जेणेकरून आपण कोणतेही जर ते काम कार्यक्षम असेल तर त्याचा पुढे आपल्याला उपयोग होत असतो. याची खात्री करणे प्रभावी आणि कार्यक्षम आहेत याची खात्री करणे यामध्ये महत्त्वाचे आहे. जोखीम मूल्यांकन सुधारण्यासाठी अधिक माहिती मिळवणे. यामध्ये जोखमीचे आयडेंटिफिकेशन ओळख करून त्यामध्ये त्याचे मूल्यमापन करून त्यानंतर मूल्यांकन सुधारण्यासाठी त्यामध्ये अधिक माहिती मिळवायची आहे, जेणेकरून आपण अधिक माहितीद्वारे ते मूल्यांकन योग्य प्रकारे करू शकतो. कोणतीही चुकी असेल, दुरुस्ती असेल तर ती आपण लवकरात लवकर करू शकतो जर आपल्याला अधिक माहिती मिळत असेल तर. मग त्यासाठी अधिक माहिती मिळवली पाहिजे, जेणेकरून आपण जे मूल्यांकन केले आहे त्यामध्ये सुधारणा करू शकतो किंवा मूल्यांकन आपण सुधारू शकतो. जवळपास चुकणे, बदल, ट्रेंड, यश आणि अपयश यासह जोखीम घटनांचे विश्लेषण आणि धडे शिकणे. कोणतीही चूक होत असेल, बदल असतील, जो व्यवसायामध्ये, फर्ममध्ये किंवा बाजारपेठेमध्ये अनेक प्रकारचे बदल हे आपल्याला दिसून येत असतात. नवीन प्रकारच्या संधी निर्माण होत असतात. त्याचबरोबर अनेक प्रकारच्या नवीन जोखीम आपल्याला निर्माण होत असतात. ट्रेंड असेल, अनेक प्रकारच्या जगभरात अनेक ट्रेंड्स तयार होत असतात किंवा ट्रेंड्स येत असतात. तर त्यानुसार आपल्या फर्ममध्ये, कंपनीमध्ये कशा प्रकारे बदल केला पाहिजे, आपले
आपल्या पण कंपनीचे ट्रेंड हे वाढले पाहिजेत. तसेच आपले यश असेल, आपल्या कंपनीचे यश असेल, तसेच अपयश, आपल्याला प्रॉफिट होत असेल, लॉस होत असेल, तर यासह जोखीम घटनांचे या जोखीम घटना आहेत तर त्यांचे विश्लेषण करायचे. त्यातून जे धडे निर्माण होतात किंवा जे आपल्याला आढळून येते, दिसून येते, त्याचा योग्य प्रकारे अभ्यास करायचा, त्यावर योग्य प्रकारे निर्णय घ्यायचा, जेणेकरून आपण त्या जोखीमवर, रिस्कवर, धोक्यांवर आपण मात करू शकतो किंवा त्या कमी करण्याचा सुद्धा प्रयत्न आपण जर त्याचं विश्लेषण केलं, त्याबद्दल जास्तीत जास्त ज्ञान मिळवलं, तर त्याचा आपण योग्य प्रकारे त्यावर मात करू शकतो, ती कमी करू शकतो. जोखीम निकष आणि जोखमीमधील बदलांसह बाह्य आणि अंतर्गत संदर्भातील बदल शोधणे, ज्यासाठी जोखीम उपचार आणि प्राधान्यक्रमाची पुनरावृत्ती आवश्यक असू शकते. यामध्ये जोखीम निकष असेल किंवा जोखमीमध्ये जे बदल होतात, छोटे मोठे बदल होत असतील, तर त्यामध्ये जे बाह्य इंटरनल एक्सटर्नल काही संदर्भ असतील, तर त्यांच्यामधले जे बदल आहेत ते शोधणे किंवा जे आपण बाहेरून जे तपासणी करणार आहोत त्यामधले निष्कर्ष हे वेगळे असणार आहेत, त्याचे संदर्भ वेगळे असणार आहे. जे अंतर्गत इंटरनल जे कोणतीही तपासणी करत असतो किंवा निष्कर्ष काढत असतो किंवा संदर्भ काढत असतो, जे अंतर्गत आणि बहिर्गत जे संदर्भ निघणार आहेत, निष्कर्ष निघणार आहेत, त्यामधले बदल शोधणे हे आवश्यक आहे. ज्यासाठी जोखीम उपचार आणि प्राधान्यक्रमाची पुनरावृत्ती, मग त्यासाठी जे आपण जोखीम उपचार करणार आहोत किंवा जे प्राधान्यक्रम आपण ठरवले आहे, त्याची पुनरावृत्ती ही आपल्या फर्मसाठी आवश्यक असू शकते. उद्योन्मुख धोके ओळखणे, मग त्यामध्ये जे आपल्याला धोके पुढे येणार आहेत, मग ते ओळखणे आपल्याला सोपे जाणार आहे. जोखीम आपण ओळखल्यानंतर किंवा धोका ओळखल्यानंतर त्याच्यावर योग्य प्रकारे त्याचे जोखीम मूल्यांकन करू शकतो, मूल्यमापन करू शकतो आणि तसेच त्याचे रेकॉर्ड ठेवले पाहिजेत आणि त्याचे पुनरावलोकन आपल्याला करणे आवश्यक आहे. त्याची अंमलबजावणी आपण जे निर्णय घेतले आहेत त्यामध्ये त्याची अंमलबजावणी करणे महत्त्वाचे आहे. मग यामध्ये पुनरावलोकनमध्ये आपण हे पॉईंट्स बघितले, त्यामध्ये त्यांची उद्दिष्टे ही होती की डिझाईन आणि ऑपरेशन या दोन्हीमध्ये नियंत्रणे प्रभावी आणि कार्यक्षम आहेत याची खात्री करणे, जोखीम मूल्यांकन सुधारण्यासाठी अधिक माहिती मिळवणे, कोणतेही जे जोखीम घटना आहेत त्यांचे विश्लेषण आणि धडे शिकणे, तसेच जे संदर्भ निघणार आहेत त्याचे बदल शोधणे, त्याची जोखीम उपचार प्राधान्यक्रमाची पुनरावृत्ती आवश्यक असणे महत्त्वाचे आहे. उदयोन्मुख धोके ओळखणे हे महत्त्वाचे आहे. मग असे पॉईंट यामध्ये आपण पुनरावलोकनमध्ये आपण बघितले. तुमच्या जोखीम मूल्यांकनाचे पुनरावलोकन करा आणि आवश्यक असल्यास अद्यतनित करा. कोणतीही गोष्ट कायमसारखी राहत नाही. असंच आहे की आपण जी जोखीम ओळखणार आहे, ती जोखीम त्याचे मूल्यमापन करणार आहे, मूल्यांकन करणार आहे, तर त्यामध्ये त्याचे पुनरावलोकन करणे हे महत्त्वाचे आहे. ते जेणेकरून त्याचे रेकॉर्ड ठेवणे, रिव्ह्यू करणे हे महत्त्वाचे आहे, जेणेकरून आपण जे आवश्यक आपल्याला गोष्टी पडणार आहेत त्यासाठी आपल्याला त्याचा पुरेपूर फायदा होणार आहे. कोणतीही गोष्ट ही कायमसारखी राहत नाही. म्हणजे आपल्याला जी व्यवसायामध्ये, फर्ममध्ये, कंपनीमध्ये जी जोखीम आपल्याला येणार आहे, तर ती पूर्णपणे काय टिकून राहणार आहे का? नाही. तर त्यावर आपण मात करणार आहे, त्याच्यावर योग्य निर्णय घेऊन ती कमी करणार आहे. ती पूर्णपणे आपण व्यवसायामध्ये जास्त वेळ टिकू शकत नाही. मग ती कमी करण्याची ताकद आपल्याकडे, आपल्या व्यवस्थापनामध्ये तेवढी ताकद आपण ठेवली पाहिजे, जेणेकरून ती आपण कमी करू शकतो. तुमच्या कर्मचाऱ्यांशी बोलून आणि घटना दर आणि नियंत्रण उपायाचे निरीक्षण करून तुमचे नियंत्रण उपाय प्रभावी आहेत
की नाही हे तुम्ही ठरवू शकाल. म्हणजे व्यवस्थापनामध्ये, व्यवसायामध्ये आपण जे आपले कर्मचारी आहेत तर त्यामध्ये त्यांच्याबरोबर चर्चा करून त्यांचे घटना दर असतील, नियंत्रण उपाय असतील, त्यांचे निरीक्षण करणे महत्त्वाचे आहे. जेणेकरून आपण जे नियंत्रणासाठी करत आहोत, जे नियंत्रण उपाय करत आहोत, जोखीम कमी करण्यासाठी जे उपाय करत आहोत त्याचे निरीक्षण करणे किंवा ते उपाय असतील ते प्रभावी आहेत की नाही किंवा त्याचा परिणाम कसा होणार आहे, ते आपण कोणते उपाय करणार आहोत ते आपल्याला योग्य प्रकारे साथ देतील का किंवा त्यावर आपण योग्य प्रकारे मात करू शकू का, हे पण आपल्याला यामध्ये निरीक्षणाद्वारे आपण ठरवू शकतो. व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांना प्रक्रियेवर देखरेख ठेवण्याची आणि अहवाल प्रक्रिया विकसित करण्याची चर्चा करणे आणि उपाय लागू करण्यात मदत करणे, तसेच परिणामकारकतेसाठी उपायांचे निरीक्षण करणे आवश्यक आहे. यामध्ये व्यवस्थापक आणि जे कर्मचारी कोणत्याही प्रक्रिया करत असेल तर त्यावर देखरेख ठेवण्याची गरज असते. जेणेकरून आपण कोणत्या प्रकारे कोणती प्रक्रिया करत असतो, कार्य करत असो, कोणतीही कृती करत असो तर त्यावर देखरेख ठेवल्यामुळे जे आपले कार्यामध्ये कोणतीही चूक असेल तर त्यामध्ये आपल्याला दुरुस्ती करता येते. त्याबरोबर जे निर्णय घेतले आहेत त्याची योग्य प्रकारे अंमलबजावणी होत आहे का याचे पण आपल्याला अंदाज येत असतो. तसेच जे अहवाल आपण जे रिपोर्ट तयार करणार आहोत त्याची प्रक्रिया विकसित करण्याची, त्यावर चर्चा करण्याची आणि उपाय लागू करण्यास मदत करणे, जे आपण परिणाम होणार आहेत उपाय करत आहोत ते लागू करण्यास आपण मदत केली पाहिजे. तसेच परिणामकारकतेसाठी जे परिणाम सकारात्मक नकारात्मक होणार आहेत, ज्या कृतीचे परिणाम होणार आहेत तर त्यावर जे उपाय त्यांचे उपायांचे निरीक्षण करणे हे आवश्यक आहे. जेणेकरून आपण निरीक्षणाद्वारे त्या परिणामांची सकारात्मकता नकारात्मकता त्यातून आपल्याला दिसून येत असते. कामाशी संबंधित हिंसाचारामुळे कर्मचाऱ्यांचे नुकसान होण्याचा धोका बदललेला नाही आणि पुढील नियंत्रण उपायाची आवश्यकता नाही हे सुनिश्चित करण्यासाठी तुमच्या जोखीम मूल्यांकनाचे नियमितपणे पुनरावलोकन केले जावे. यामध्ये कोणतेही काम असेल, व्यवस्थापक, संचालक मंडळ हे कर्मचाऱ्यांना काम सांगतात तर त्यामध्ये कोणताही हिंसाचार आढळत असेल तर त्यामध्ये कर्मचाऱ्यांचे नुकसान हे होणारच आहे. त्यांची पिळवणूक होत असेल किंवा त्यांना जास्तीत जास्त वर्कलोड दिला जात असेल तर तो धोका हा यामध्ये बदललेला नाही आहे. तर यामध्ये पुढील नियंत्रण आहे, जे नियंत्रण आहे त्याची उपायाची आवश्यकता पण नाही आहे. हे सुनिश्चित करण्यासाठी जे आपण जोखीम मूल्यांकन करणार आहोत त्याचे योग्य प्रकारे त्याचा रेकॉर्ड ठेवणे, रिव्ह्यू घेणे हे आपल्यासाठी, आपल्या संस्थेसाठी महत्त्वाचे आहे. तुमच्या व्यवसायात हिंसाचाराचा धोका वाढू शकणारे कोणतेही बदल, उदाहरणार्थ एकट्याने काम करणे, तुम्ही करत असलेल्या कामाच्या स्वरूपात व्यवसायात बदल झाल्यास त्याचे पुनरावलोकन केले पाहिजे. मग यामध्ये जे तुमच्या व्यवसायात कोणतेही हिंसाचार वाढता कामा नये, जेणेकरून कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण होईल किंवा कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना यामध्ये निर्माण होऊ शकते. जेणेकरून जे बदल आहेत किंवा एखाद्या व्यक्तीला एकट्याने काम करायला सांगितले तर त्यामध्ये त्याची एक पिळवणूक होत असते. तुम्ही करत असलेल्या कामाच्या स्वरूपात बदल झाल्यास म्हणजे कोणतेही आपण कार्य करत असू तर त्यामध्ये कृतीमध्ये बदल होत असेल, निर्णयामध्ये बदल होत असेल किंवा एखादा निर्णय घेतला तर त्या प्रकारे अंमलबजावणी होत नसेल तर त्याचा पण आढावा घेणे, त्याचे पुनरावलोकन केले पाहिजे. मग त्यामधील आपल्याला तो बदल दिसून येणार आहे किंवा जो कर्मचाऱ्यांमध्ये जो असंतोष निर्माण होणार आहे किंवा जे त्यांची पिळवणूक होत आहे, हिंसाचार होत आहे ते पण आपल्याला यातून दिसून येईल. मग यावर आपण उपाय शोधले पाहिजे जेणेकरून कर्मचाऱ्यांना चांगल्या प्रकारे सेवा देता येईल. कर्मचाऱ्यांची
पिळवणूक कमी होईल, त्यांचा हिंसाचार कमी होईल, याकडे आपण जास्त दृष्टिकोन ठेवला पाहिजे, जेणेकरून आपल्या व्यवसायामध्ये कर्मचारी हे टिकून राहतील, कर्मचारी योग्य प्रकारे किंवा सुरक्षितपणे काम करू शकतील, याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. त्या प्रकारे आपले व्यवस्थापन केले पाहिजे, तसे निर्णय घेतले पाहिजे. मग याद्वारे आपल्या कंपनीची डेव्हलपमेंट होण्यास मदत होत असते. मग यामध्ये आपण जे जोखीम मूल्यांकन करणार आहोत त्याचे पुनरावलोकन करणे महत्त्वाचे आहे. कोणत्याही जोखमीचे रेकॉर्ड ठेवणे, त्याचा रिव्ह्यू होणे हे महत्त्वाचे असते, जेणेकरून आपल्याला तो भविष्य काळात आपली कोणतीही तपासणी असेल किंवा पडताळणी असेल त्यासाठी उपयोगी पडत असतं. त्यावर आपण निर्णय जे घेतलेले आहेत त्याचे रेकॉर्ड ठेवले तर आपल्याला पुढच्या वेळेस कोणतेही अडचण येत असेल तर त्या निर्णयाची आपण अंमलबजावणी करू शकतो व त्याद्वारे अडचणींवर मात करू शकतो. यासाठी हे महत्त्वाचे आहे, पुनरावलोकन करणे आणि रेकॉर्ड ठेवणे. रेकॉर्ड असेल किंवा पुनरावलोकन असेल आणि त्याची अंमलबजावणी करणे हे महत्त्वाचे आहे. हा पॉईंट आपल्या या लेक्चरमध्ये कंप्लीट झालेला आहे, रेकॉर्ड आणि पुनरावलोकन. नेक्स्ट पॉईंट आपण नेक्स्ट लेक्चरला स्टार्ट करूया. थँक्स ऑल ऑफ यू.